नमस्कार, माझ्या पाठीमागे एकच नारा नावाचं बॅनर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकारण अर्थातच नारायणराव राणे यांच्याशिवाय पानही हलत नाही। तब्बल 40-42 वर्ष या जिल्ह्यामध्ये एकच नारा राहिलेला आहे, अर्थात नारायण तातू राणे। नारायण राणे साहेबांच्या या ठिकाणी स्वागतासाठी कट्टर राणे समर्थकांचा मित्रमेळा जमलेला आहे। एक नव्हे दोन नव्हे हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी 1.5 ते 2 किलोमीटर गाडीची लाईनी या ठिकाणी दोन्ही साईडला लागलेल्या आहेत। इकडच्या साईडला जर बघितलं तर तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर गाडींची मोठी रांग आहे आणि डाव्या साईडला सुद्धा तेवढेच आहेत। हजारो राणे समर्थक या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल। कारण राणे हा काय ब्रँड आहे, हा जो ब्रँड आहे हा महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक वेगळ्या पद्धतीने कलाटणी देणारा तळ कोकणाचा महत्त्वपूर्ण ब्रँड राहिलेला आहे। राणेंशिवाय सिंधुदुर्गचं राजकारण हलू शकत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा होतीये। ती म्हणजे एकच नारा या बॅनरखाली गेली कित्येक दिवस नारायण राणे हे शांत होते आणि आज हजारोंच्या संख्येनं त्यांच्या स्वागतासाठी कट्टर राणे समर्थकांचा गोतावळा या ठिकाणी जमलेला आहे। हजारोंच्या संख्येने नारायण राणे यांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होणार आहे। आपण महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर आहोत, बांद्याच्या बाजूला या ठिकाणी हजारो कट्टर राणे समर्थक आहेत। आज आपण आपले लाडके नेते नारायणराव राणे साहेबांच्या स्वागतासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमला आहेत, काय सांगाल? आता राणेसाहेब म्हणजे कोकण हे फार पूर्वीपासून समीकरण आहे, त्यामुळे राणेसाहेब पुढच्या पक्षात आहेत याला महत्त्व नाही। आम्ही सर्व जे जमलेले आहोत ते नारायण राणेसाहेब आज येत आहेत आणि अत्यंत सक्रियतेने यापुढे याच्यामध्ये काम करतील अशा अपेक्षेने इच्छेने, कारण त्यांचा दृष्टिकोन हा नेहमी व्यापक असतो आणि ब्रॉड माइंडेड असे साहेब आहेत, अतिशय सर्वांना सामावून घेणारे। किती वर्ष तुम्ही साहेबांसोबत काम करतायत? 20 वर्ष काम करतोय। 20 वर्ष काम केलेली व्यक्ती जेव्हा म्हणते की नारायणराव राणे यांच्याशिवाय आमच्या सिंधुदुर्गचं राजकारण होणार नाही। साहेब, आता निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। निलेश राणे, स्वतः नारायण राणे आणि स्वतः तिन्ही राणे हे फायर ब्रँड नेते आहेत, त्यांच्याकडे राज्याची मोठी नेतृत्वाची धुरा आहे। तिघांची निवड ही आपल्या आपल्या पक्षाने त्यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून, थोडक्यात त्यांचे स्टार प्रचारक म्हणून निवड केलेली आहे। कसं पाहता याच्याकडे तुम्ही? राणेसाहेब हे मुळातच सर्वसमावेशक नेतृत्व आहे, सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असलेलं, सर्वांना न्याय देण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आहे। त्यामुळे त्यांच्याकडे जसं नेतृत्व असेल त्या पक्षाला किंवा त्या याला यश हे साहजिक मिळणार आहे, कारण सर्व समन्वयक आणि समावेशक दृष्टिकोन हा राजकारणामध्ये फार महत्त्वाचा असतो। एकलकोंडा किंवा एकच माणसाला घेऊन बसणं ह्याच्यामध्ये राजकारण होऊ शकत नाही, ही फार दूरदृष्टी राणेसाहेबांची पूर्वीपासून आहे। त्यामुळे सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांच्या ह्याच्याखाली यश मिळेल असे आम्हाला आशा। इकडे जोरजोरात नारे सुरू झालेले आहेत आणि सावंतवाडीचे एक दिग्गज नाव म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब, गेली कित्येक वर्ष राणेसाहेबांच्या कट्टर समर्थकांमध्ये ज्यांची गणना होते ते माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक आणि सावंतवाडी नगरीमध्ये आता जे काही हालचाली झाल्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा राहिला आहे, तो प्रभागमध्ये त्यांनी एक ऐतिहासिक विजयसुद्धा साकारला आहे। आज या ठिकाणी सच्चिदानंद उर्फ संजू परब साहेब आहेत। परब साहेब, आज अभूतपूर्व असा उत्साह आहे गोवा सीमेवर, तुम्ही सगळे कट्टर राणे समर्थक जे पक्ष बघत नाही पण नारायण राणे एका छत्राखाली तुम्ही सगळेजण एकवटला आहात, काय आजचा दिवस तुमच्यासाठी आहे महत्त्वाचा? हे नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतसाठी आम्ही राणेसाहेबांच्या इथं स्वागत करत आहोत आणि आम्ही राणेप्रेमी आहोत, राणेसाहेबांचेच आहोत आणि राणेसाहेबांचेच राहणार आहोत। आम्ही राणेंचेच आहोत, राणेसाहेबांचंच राहणार, हा फार मोठा एक मोठा ब्रीद वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज फायर ब्रँड नेते निलेश राणे असतील किंवा नितेश राणे असतील, हे दोघी आपापल्या पक्षामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडतायत। निलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून
काम करणारं नेतृत्व म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब. आज राणे साहेबांसाठी सगळे म्हणजे महायुतीचे सगळेच दिग्गज एकवटत आहेत. हजारोंच्या संख्येने इथं गाड्या लागलेल्या आहेत आणि गोवा सीमेवर हा जो मित्रमेळा तुमचा जमलेला आहे हा ऐतिहासिक दिवस आहे असं वाटतं. 100% ऐतिहासिक दिवस आहेत आणि साहेबांसाठी काय पण राणे साहेबांसाठी काय पण क्या बात आहे. राणे साहेबांसाठी मगाशी एका समर्थकांनी सांगितलं की पक्ष आम्ही बघत नाही, नारायण आणि राणे राणे ह्या दोन शब्दांमध्ये फार ताकद आहेत. दुसरे एक छोटे नारायण राणे आपल्यासोबत आहेत, त्यांचं नाव पण नारायण राणे आहे पण बबन राणे हे त्यांचं मूळ नाव आहे आणि गेली कित्येक वर्ष ते सुद्धा राणे साहेबांचे एक मोठे फॅन आहेत आणि आमचे तालुका प्रमुख आहेत. आज नारायणराव राणेंच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने लोक आलेले आहेत. नववर्षानिमित्त राणेसाहेबांचं स्वागत करण्यासाठी आमचे सर्व नेते, आमचे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, आमचे शिंदे गटाचे, तसे BJPचे, महायुतीचे सर्व आले. राणेसाहेब म्हटल्यानंतर संपूर्ण कोकण, राणेसाहेबांना मांडणारं हा कोकण संपूर्ण आणि त्यांच्या प्रेमाखातर राणेसाहेब कुठल्याही पक्षात असू दे आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. परंतु ज्या ठिकाणी राणेसाहेब आहे, राणेसाहेब हे खूप मोठं महान नेतृत्व आहे ज्यांनी याला महाराष्ट्राला मोठमोठ्या नेतृत्वांना सुद्धा आव्हान दिलं आणि ते असले शटलपेटर कोणाला आव्हान दिल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा ते मी काय बोलतो ते समजून जा तुम्ही. राणेसाहेब हेच इथले, राणेसाहेब हेच इथलं नेतृत्व, अन्य कोण नाही. फार मोठा शब्द वापरला आहे. सटर बटर कोणी आलं तो इथे टिकणार नाही. इथं टिकणार फक्त आणि फक्त एकच नारा, नारायण राणे. आणि युवा नेते आणि तालुका अध्यक्ष जे आहेत शिंदे गटाचे दिनेश राव आपल्यासोबत आहेत. गावडे साहेब, युवा नेतृत्व आहे, जशी अनुभवांची क्रेज आहे तशी युवकांमध्ये सुद्धा राणे ब्रँडची फार मोठी क्रेज आहे. काय सांगाल? राणेसाहेब नक्कीच कोकणचे भाग्यविधाते आहेत. कोकणचा जो कायापलट केला तो राणेसाहेबांनीच केला आणि लहानपणापासून आम्हाला साहेबांची क्रेज आहे. लहानपणापासून आम्ही त्यांचे चाहते आहोत आणि राहणार. आम्ही नेहमी राणे समर्थक आहोत, राहणार आणि इथून पुढे पण आहेच. आणि इथून पुढे साहेबांचे जे नेतृत्वाला निलेश साहेब त्यांचे तर आम्ही कट्टर समर्थक आहोतच. अर्थातच नारायण म्हणजे राणे या एका शब्दाखाली ही सगळी हजारोंची गर्दी आपण पाहतो आहोत. काही क्षणातच इथं नारायणराव राणे यांचं आगमन होणार आहे. मोठा जल्लोष पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी कित्येक लोक आहेत. माजी जिल्हा प्रमुख जे आहेत ते दळवी साहेब, एक अनुभवी नेतृत्व, दीपक केसरकरांचे पण ते समर्थक आहेत आणि अर्थातच राणे या एका छत्रछायेखाली ही सगळी वावरणारी दिग्गज मंडळी आहे. दळवी साहेब, गेली कित्येक वर्ष तुम्ही सुद्धा समाजकारणात आहात, राजकारणात आहात. नारायण राणे या नावाची फार मोठी जादू आहे तळ कोकणामध्ये. काय सांगाल? बरोबर आहे. आणि अनेक वर्ष आम्ही बघतोय की जिल्ह्यामध्ये नारायण राणे हा जो फॉर्म्युला आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचे जे समर्थक आहे आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा राणे साहेबांबरोबरच आहे. आणि राणे साहेबांनी जे शब्द बोलतात आणि ज्या शब्दाप्रमाणे वागतात आणि त्यामुळे जी आज इथे तमाम शिवसैनिक जमलेले आहेत, महायुतीचे कार्यकर्ते जमलेले आहेत, हीच त्यांच्यावर असलेलं प्रेम हे आजच्या या स्वागत प्रसंगी सिद्ध होत आहे. अनेक नेते आले, अनेक नेते गेले, पण नारायण राणेंची जादू गेली 42 वर्ष या जिल्ह्यामध्ये आजही कायम आहेत. शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख आणि एक सरपंच, आदर्श सरपंच म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. साहेब जरा मागे या, जरा मागे या. इथे रहदारीला प्रॉब्लेम येतोय, पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. देसाई साहेब, प्रेमानंद देसाई साहेब आपल्यासोबत आहेत. देसाई साहेब, नारायण राणे सगळीकडे एकच नारा दिसतोय, राणे ब्रँड. काय सांगाल? महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला गेल्या 40 वर्षात एकाच नावाच्या क्रेजने अजूनपर्यंत राखलेलं आहे, ते म्हणजे नारायण राणे. आणि नारायण राणे यांच्या संपूर्ण नावापुरती संपूर्ण कोकण आणि कोकणाचं राजकारण आजपर्यंत चाललेलं आहे. राणेसाहेब कुठे आहेत याच्यापेक्षाही राणेसाहेब सिंधुदुर्गासाठी आहेत हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि राणेसाहेबांचं महाराष्ट्रातील आणि कोकणसाठी जसं सिंधुदुर्गसाठीचं जे योगदान आहे त्या योगदानाच्या पोटी सर्व आजचे हजारो जे इथं समर्थक आलेले आहेत ते एकच नारा, नारायण राणे. क्या बात आहे. राणेसाहेब कुठे आहेत हे महत्त्वाचं नाहीत, आमच्यासाठी राणे जिथे आहेत आणि ते सिंधुदुर्गसाठी आहेत ही फार मोठी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. उपजिल्हा प्रमुख इथे झेवियर फर्नांडिस आहेत, विद्यमान शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत. पण
शिंदे गट किंवा भाजप इथे प्रकार नाही, इथे कट्टर राणे एका ब्रँड खाली ते सगळेजण आलेले आहेत. झेवियर युवकांमध्ये सुद्धा जसं आता मगाशी दिनेश रावने सांगितलं की युवकांमध्ये अगदी 70 वर्षाचा एक वृद्ध व्यक्ती असेल किंवा 17 वर्षाचा युवक असेल, सगळ्यांमध्ये राणे ब्रँडची क्रेज आहे. काय सांगाल? साधारण 80 वर्षापासनं 5 वर्षापर्यंत राणे कुटुंब म्हणजे आमच्यासाठी सगळ्यात सर्व आहे आणि राणे कुटुंब हेच आमच्यासाठी सर्व आहे. काल पण, आज पण आणि उद्या पण राणे हे एकच आमच्यासाठी सर्व राहणार आहेत. क्या बात आहे. काल पण होतं, आज पण आहे आणि उद्याही फक्त राणे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं ही फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे. काही महिला रणरागिणी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. कारण राणे ह्या नावाची फार मोठी जादू या ठिकाणी आहे. आणि शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या ज्या प्रमुख आहेत ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर, या सुद्धा या ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नारायण राणेंसाठी आणि खऱ्या अर्थाने राणे ब्रँडसाठी या ठिकाणी आलेले आहेत. सिंधुदुर्ग आणि नारायण राणे, अर्थात राणे आणि सिंधुदुर्ग एक भावनिक नातं आहे. जेव्हा जेव्हा राणे हे नाव इतिहासात लिहिलं जाईल तेव्हा राणे समर्थक, मग तो कुठच्याही पक्षात असेल, कुठच्याही गटात असेल, पण जेव्हा राणे हा शब्द येतो तेव्हा सगळा भावनिक प्रश्न निर्माण होतो. आज तुम्ही महिला आघाडी प्रमुख आहात, पण तरीसुद्धा आज राणे साहेबांच्या स्वागतासाठी तुम्ही इथे सगळ्या रणरागिणी एकवटलेल्या आहेत. काय सांगाल? राणे साहेबांना सोडून सिंधुदुर्गाचं राजकारण म्हणजे शून्य आणि त्याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आलेली आहेत. गेली 40 वर्ष राणे साहेबांनी जो सिंधुदुर्गाचा विकास केला आहे आणि एकमेव त्या विकासाने ते झपाटलेले असे आमचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असलेले, केंद्रात मंत्री असलेले आणि आमदार विद्यमान खासदार असलेले राणे साहेबांचं कुटुंब हे पूर्ण सिंधुदुर्गासाठी झिजलेलं आहे. आणि त्याच्याचमध्ये शिंदे गटामध्ये असलेले निलेश राणेजी साहेब हे आमचं आमदार आहेत मालवण कुडाळचे आणि ह्या राणे कुटुंबाभोवती पूर्ण सिंधुदुर्गाचं राजकारण असल्यामुळे आम्ही राणे समर्थकच आहोत. आणि त्यामुळे आम्ही ह्या कुटुंबाला आमचंच एक समर्थन दाखवण्यासाठी माझ्या शिवसेना महिला आघाडीतर्फे आम्ही इथे हजर आहोत. नुकत्याच निवडणुकीत निवडून आलेल्या आणि एक युवक कसा असावा, आदर्श युवती कशी असावी याचं एक उदाहरणमध्ये दुसरे ॲडव्होकेट आहेत सायली दुबाशी. मॅडम, अभिनंदन. नवीन वर्षात सुद्धा तुम्ही एका नव्या पर्वाला सुरुवात केलेली आहे. आज राणे ब्रँडसाठी सगळ्या जणी तुम्ही महिला रणरागिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. काय सांगाल? आम्ही पहिली तर नवी वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. जसं आमच्या मॅडमने म्हटलं की सिंधुदुर्गाचं जे राजकारण असू दे, समाजकारण असू दे, शून्य आहे ते खरंच आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे आज एकजुटीनं त्यांच्या स्वागतासाठी उभं राहिलेलो आहोत आणि आमच्यात उत्साह निर्माण आहे. आणि आपण बघत आहेत आमचे शिंदे गटातील किती जण आहोत त्याचं मला प्रचिती येतच आहे. महायुती म्हणून सगळेजण आज तुम्ही राणे साहेबांच्या याच्यासाठी येत आहेत. महायुती म्हणून आगामी ज्या निवडणुका आहेत यांच्यासुद्धा फार मोठी रणधुमाळी रंगणार आहे. तेव्हा सुद्धा राणे पॅटर्न जो आहे किंवा राणेंचा शब्द आहे तो फार महत्त्वाचा ठरणार आहे. कसं पाहता? महायुतीपेक्षा राणे कुटुंबीय जे आहेत त्यांच्या समर्थनासाठी आम्ही इथे आलो आहोत. राणे कुटुंबियानंतर महायुतीचा विषय येईल. राणे साहेबांनी म्हटली महायुती तर महायुती, त्यामुळे राणे साहेबांचा शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आमचा एकच नारा, नारायण राणे हाच आमचा सहारा. असंच त्या राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राणे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम्हालाही सगळ्यांना नवीन वर्षाच्या आमच्या चॅनल्सकडून शुभेच्छा. खऱ्या अर्थाने राणे साहेबांच्या स्वागतासाठी हजारो समर्थकांचा या ठिकाणी गोतावळा आहे आणि अनेक नेते आहेत. पण खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्ष ज्यांनी नारायण राणे साहेबांना साथ दिली आणि नारायण राणे साहेबांचं आदर्श नेतृत्व कसं असतं आणि त्याच्यानंतर दुसरं आदर्श नेतृत्व, संयमी नेतृत्व, श्रद्धा आणि सबुरीचा खरा अध्याय ज्यांनी वेगळ्या पद्धतीने लिहिला, शांत, संयमी आणि जनतेचे प्रश्न अभ्यासू वृत्तीने सोडवणारे, हजारो शिक्षकांना पोटा पाण्याचा प्रश्न सोडवणारं दिग्गज दुसरं एक नाव आहे ते म्हणजे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि चौथ्यांदा चौकार मारणारं एक अनुभव संपन्न संयमी नेतृत्व आदरणीय दीपकजी केसरकर साहेब.
आज सगळे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी महायुतीचे सगळे दिग्गज नेते आज राणेसाहेबांसाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल? राणेसाहेबांच्या स्वागतासाठी सर्वजण जमलेले आहेत आणि राणेसाहेबांचं नेतृत्व हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्वागताला जमणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी इथं माझ्या मतदारसंघाच्या सीमेवर आलेलो आहे आणि निश्चितपणे चांगलं स्वागत हे राणेसाहेबांचं होईल. भव्य अशी न भूतो न भविष्यती अशी रॅलीसुद्धा आज जिल्ह्यामध्ये होईल. याच्यातून एक नक्की संदेश दिला जाणार आहे की सिंधुदुर्गचं राजकारण बाजूला पण सिंधुदुर्गचा विकास हा केंद्रबिंदू. आजच आपण उद्घाटनसुद्धा केलं आहे उपविभागीय कार्यालयाचं. त्या ठिकाणी सुद्धा अतिशय खिळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळे नेते आणि प्रशासन यांची एकजुटता दिसली. भविष्यात आपला सिंधुदुर्ग जिल्हा कशा विकासाच्या पद्धतीने झेपावणार? राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीच्या नेतृत्वाखालीच सगळं झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकांमध्ये जे काय घडलं ते आता घडून गेलेलं आहे. याच्यापुढे सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे हीच भूमिका आम्हा सर्वांची आहे. आमदार निलेश राणेसुद्धा तेवढ्याच पोटतिडकीने आज विधानसभेमध्ये या जिल्ह्याचे प्रश्न मांडतात, आपण मांडतात, नितेशजी मांडतात. ह्या जिल्ह्याचे कुठले असे प्रश्न तुम्हाला अजून असं वाटतं की ते तात्काळ सोडवणं गरजेचं आहे? कारण या जिल्ह्याच्या गेली 20-25 वर्ष तुम्ही अभ्यासू वृत्तीने अभ्यास केलेला आहे. युवकांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, कुठला प्रश्न जिनून वाटतो तुम्हाला? खरं तर जिल्ह्याचा विकास होताना पर्यटन हे एक महत्त्वाचं माध्यम केंद्रबिंदू आहे. तो केंद्रबिंदू आहे. आरोग्याचे प्रश्न निश्चितपणे आहेत, ते सुद्धा सुटतील येत्या काही काळामध्ये याची खात्री आहे. कारण मेडिकल कॉलेज झालेलं आहे आपल्याकडे, मल्टीस्पेशालिटी होऊ घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, बागायतदारांचे प्रश्न आहेत. या सगळ्याच प्रश्नाकडे आता भात खरेदी सुरू झालेली आहे. काही वेळेला त्याचं ऑनलाईन नोंदणी होत नाही आहे. असे छोटे छोटे प्रश्न असतात परंतु ते नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. मच्छीमारांच्या दृष्टीने अनेक दिलासा देणारे निर्णय हे आमच्या पालकमंत्री महोदयांनी घेतलेले आहेत. तरी मला असं वाटतं की सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने कारभार करण्याच्या दृष्टीने राणेसाहेबांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे नवीन वर्षामध्ये त्यांचं स्वागत करायला सर्वजण इथं जमले. भाई, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या माध्यमातून, नितेशजींच्या माध्यमातून पंचतारांकित हॉटेल्स या ठिकाणी येत आहेत. मोठा गोल्फ कोर्स जो आहे तो पण येतो आहे. भविष्यामध्ये आपल्या युवकांना या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही रोजगार देणार आहात? रोजगार सर्वात जास्त जगामध्ये कुठल्या इंडस्ट्रीमध्ये होत असेल तर तो पर्यटनामध्ये होतो. त्याच्यामुळे पर्यटन हाच मी आपल्याला सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या जिल्ह्याच्या विकासाचा आत्मा आहे आणि ते मोठ्या प्रमाणात विकसित झालं पाहिजे. आणि आज गोव्याखालोखाल सिंधुदुर्गावर सर्वच लोकांचं लक्ष असतं आणि तुम्ही या नववर्षात बघितलं की सर्वाधिक गर्दी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती. त्याच्यामुळे या जिल्ह्याला चांगलं फ्युचर आहे आणि इंडस्ट्री आणि पर्यटनाचं जर सांगड घातली, त्याच्याबरोबर फलोद्यानाची आणि शेतीची सांगड घातली तर एक सस्टेनेबल टुरिझम हे या ठिकाणी होऊ शकेल. नक्कीच एक विकासाचा मोठा मूलमंत्र दिला आहे, ते म्हणजे शाश्वत विकास. आणि त्याची मोठी संकल्पना ही जेव्हा वित्तमंत्री होते भाई, आपण सुद्धा मांडलेली होती आणि संपूर्ण महाराष्ट्राने एक अनुभव शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा समाजकारणाचा असेल तो अनुभवलेला आहे. असं दिग्गज नेतृत्वसुद्धा नारायण राणे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहे. भाई, आपल्यालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे होते माजी मंत्री दीपक केसरकर. आज दीपक केसरकर असतील किंवा संजू परब असतील किंवा महायुतीचे कुठचेही नेते असतील, हे केवळ एका ब्रँड खाली आलेले आहेत. या ठिकाणी अनेक पत्रकार पण आहेत, युवा पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. सगळीच मंडळी या ठिकाणी एकवटलेली आहे. पण प्रत्येकाकडे जाणार आहोत. या ठिकाणी एक युवा कार्यकर्ता क्लेटस फर्नांडिस सुद्धा या ठिकाणी आहे. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. त्याने नारे एवढे दिलेले आहेत जोशमध्ये की त्याचा आवाज गेलेला आहे. पण तो सुद्धा निलेश राणे साहेबांचा फार मोठा फॅन आहे आणि त्या फॅन क्लबचा तो युवा सेनेचा तालुका प्रमुखसुद्धा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या पद्धतीने नारायण राणे या एका दिग्गज नेत्यासाठी, ज्यांनी 40-42 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण हे अनुभवलेलं आहे, या नेतृत्वाने दिशा दिलेली आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत, जेव्हा जेव्हा सिंधुदुर्गचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा राणे हा फायर ब्रँड हा इतिहासात त्याची नोंद होईल आणि सुवर्णाक्षरांनी राणे यांचं नाव
लिहिलं जाईल, कारण महाराष्ट्रामध्ये असा पद्धतीचा स्वागत सोहळा मला वाटतं मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीचं सुद्धा होत नसेल. पण आज नारायण राणेंच्या स्वागतासाठी ज्या पद्धतीने इथे फक्त आणि फक्त कट्टर राणे समर्थक जमलेले आहेत, त्यांना खरोखर सॅल्यूट आहे. सिंधुदुर्गचा एकच नारा, नारायण राणे हाच आमचा सहारा, हेच याच्यातून सिद्ध होतं. धन्यवाद.